राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आनंद उत्सव साजरा। आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे अध्यक्ष दिनेश ठाकूर, उपाध्यक्ष देशभ्रम सूर्यवंशी, युवा अध्यक्ष संतोष केदारे, महिला अध्यक्ष आरती सोनवणे व अनेक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नवी मुंबई दिघा येथील तलावाजवळ शुक्रवार 9 मेला सायंकाळी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत पुष्प अर्पण केले। नवी मुंबईचे अध्यक्ष दिनेश ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी देश का कहत कैसा हो अरविंद केजरीवाल जैसा हो, लोकशाहीचा विजय असो घोषणा देत एकमेकांना लाडू खाऊ घालत आनंद व्यक्त करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। अरविंद केजरीवाल यांच्या हटकेचा जवाब हा वोट मधून देणार असून भाजपला मतदान न करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला। केजरीवाल यांना कोर्टाचे आभार की त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी किंवा लोकशाहीमध्ये ज्या प्रकारे लोकांची अपेक्षा असते की आपण ज्या नेत्यांना ऐकून आपण एक मत तयार करतो, अशा लोकांचं महत्त्व समजून आज सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे। त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना त्यांनी जामीन देऊन त्यांना लोकशाहीचा हा उत्सव आहे याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली असून या लोकांच्या भावनेचा त्यांनी आदर केलेला आहे। यासाठी सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाचे आम्ही सर्व जनतेच्या मार्फत आम्ही आभार मानतो। आणि तसेच काही खोट्या कारणांमुळे या सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी किंवा पक्षांनी आमच्या या नेत्याला आतमध्ये ठेवलेला आहे, याचा जो असंतोष आहे आणि एक प्रकारे हुकुमशाहीचा उदय होताना दिसत असताना सुप्रीम कोर्टाने एक आशेचं किरण म्हणून अशा प्रकारचा निर्णय दिला आहे की लोकशाही अजून जिवंत आहे आणि यापुढे तुम्ही मेहनत केली किंवा आपण जागरूक राहिलो तर ही लोकशाही आपण जिवंत ठेवू शकतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये परत निर्माण केल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आभार। नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई। आज सत्याचा विजय झालेला आहे। भाजप सरकारने कुठेच कारस्थान करून त्यांना अटक करण्यात आले होते की जेणेकरून ते या लोकसभेच्या प्रचारात त्यांना कुठल्या प्रकारची संधी मिळणार नाही अशी त्यांची मत झालेले होते। अशा कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली, परंतु आज सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन देऊन त्यांना आज जनतेच्या प्रचारासाठी त्यांना खुले करण्यात आलेले आहे। त्याबद्दल ते सुप्रीम कोर्टाचे आम्ही धन्यवाद मानतो। नक्कीच सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये जो आपल्या मुलांचं भविष्य पाहतो या सर्व लोकांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। कारण की केजरीवाल साहेबांनी फक्त दिल्लीकरांचंच नाही तर प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक अपेक्षा जागवलेली आहे की तुमच्या मुलांना देखील सरकारी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं, तुम्हालाही चांगलं आरोग्य मिळू शकतं, तुम्हाला हे वीज पाणी हे ज्या बेसिक गरजा आहेत या मूलभूत सुविधा योग्य माफक दरामध्ये मिळू शकतात। आणि खऱ्या अर्थाने पैशाचं राजकारण न करता प्रामाणिक माणूससुद्धा राजकारणामध्ये येऊन चांगलं काम करू शकतो, या अपेक्षा जागृत करणारे व्यक्ती म्हणजे अरविंद केजरीवाल आहे। ज्यावेळेस त्यांना अरेस्ट केलं त्यावेळेस सुद्धा आम्ही म्हटलं होतं की तुम्ही केजरीवालांचं शरीराला अटक करू शकता परंतु केजरीवालांचा विचार अटक करू शकत नाही। त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आंदोलनं केली, उपोषण केली, रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतले, जे शिकवण आम्हाला केजरीवाल साहेबांनी दिलेली आहे की आपल्या आंदोलनामधून पण कोणाचा तरी फायदा झाला पाहिजे। आणि आज आंदोलन केल्यानंतर आज सगळे आंदोलन केल्यानंतर साहेबांना जामीन मिळालेला आहे, त्यामुळे आमचं खूप आनंदाचं वातावरण आहे। आणि यावेळी सुद्धा आम्ही प्रत्येकाचं तोंड गोड करून सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे। याच्यामध्ये ते काही कोणाचं नुकसान नाही आहे, उपोषणामध्येही नुकसान नव्हतं, रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्येही कोणाचं नुकसान नव्हतं। म्हणजे हे अरविंद केजरीवालांचं धोरण आहे, हा त्यांचा विचार आहे की आपल्या आंदोलनामधून सुद्धा लोकांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि लोकांनी त्याच्यामधून आत्मसात केलं पाहिजे त्या गोष्टीला। आणि अशा अरविंद केजरीवालांचे आम्ही सैनिक आहोत, त्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहेत। आमच्या जिल्हाध्यक्ष असतील दिनेश दादा ठाकूर, महिला अध्यक्ष असतील आरती सोनवणे मॅडम, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष आहेत सूर्यवंशी साहेब, असे आमचे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांच्या सक्रिय आंदोलनामुळे, कार्यक्रमांमुळे, जागृतीमुळे आणि खऱ्या अर्थाने ब्लेसिंग्स आहेत हे सगळे केजरीवाल साहेबांना, त्यामुळे आज त्यांची सुटका झालेली आहे। त्यामुळे खरंच आनंदाचं वातावरण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आज आम्ही केजरीवाल साहेबांना सोडलेलं आहे, म्हणजे केजरीवाल साहेबांना जामीन झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप आनंदित झालेलो आहोत। कारण केजरीवाल साहेब हे आमच्या पक्षाचे घटक आहेत, म्हणजे इंडिया आघाडीचे घटक आहेत आणि खूप महत्त्वाचे घटक आहेत की ज्या व्यक्तीने आज देशामध्ये एक प्रकारची क्रांती केलेली आहे। पूर्वी जसे क्रांती करायचे त्या प्रकारे आज केजरीवाल साहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला कुठेही तोड नाही।
आणि ते इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळे आज जे काय देशाचे पंतप्रधान म्हणतो आपण त्यांना म्हणतो, त्या पंतप्रधानांची सुद्धा आता जीभ घसरायला लागलेली आहे. ते सुद्धा इंडिया आघाडीच्या नावाने सर्वांच्या नावाने आता दगडी फोडायला लागलेले आहेत. पण एक काळ असा येणार आहे आता, आणि तसाच काळ यायला लागलेला आहे की आज ते जेवढे आम्हाला वाईट बोलणार आहेत किंवा वाईट बोलतील तेवढे ते स्वतःहून त्या गाळामध्ये रुतले जाणार आहेत. आणि हे सगळी प्रचिती आता सर्वात प्रथम मी लोकशाही आणि संविधानाचा मी आभार मानते. आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये संविधानाचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि आमचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालेला आहे. आणि त्यांना ज्या कारणास ज्या भीतीमुळे BJP सरकारने अटक केली होती, त्यांना असं वाटलं की वातावरण उलट होईल, पण वातावरण हे आमच्या बाजूनेच होतं. आणि त्यांना आता भीती वाटत असल्यामुळे त्यांना असं वाटते की याचा अरविंद केजरीवालांना आपण जेलमध्ये टाकल्यामुळे याचा निवडणुकीवर परिणाम होईल, पण याचा परिणाम उलट झाला, तो चांगला झाला. आणि आमच्या बाजूने सर्व लोकांची सहानुभूती, आमचं पार्टीला चांगलं स्थान, आमच्या पार्टीची सहानुभूती मिळाली आणि आमचं आणखीन जास्त वर्चस्व वाढलं.